आपल्याला हे बघू शकता हेल्मेट आणि हार्नेस भेटलेला आहे. हे लावून प्रॉपर रोपच्या सहाय्याने आपल्याला वरती जायचं आहे. नमस्कार मित्रांनो, मी सूरज गायकर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपण चाललो आहे भैरवगड या ट्रेकला आणि खूप ॲडव्हेंचर्स भरून हा ट्रेक असणार आहे. तर आपल्यावर बघू शकता तिकडे गौरव आहे, निखिल पुढे निखिल आहे, नागेश आहे आणि पाठीमागे अविनाश आणि हर्षल आपल्याला बरेच दिवसांनी आलेला आहे. तर आता आपण आहे ठाण्यामध्ये आणि ठाण्याच्या 3 नाक्यावरनं आपली बस आहे. आपण एका ग्रुपसोबत चाललो आहे, सह्याद्रीकर म्हणून ग्रुप आहे, त्यांच्यावर आपण चाललेलो आहे. कारण की रॅपलिंगसुद्धा आहे आणि बिना रॅपलिंगशिवाय ट्रेक होऊ शकत नाही, त्यामुळे आपण त्यांच्यासोबत बुकिंग केली आहे. तर 3 नाक्यावरनं बस आहे आता. तर आता 3 नाक्यावरती चालत चाललेलं आहे, कारण की रिक्षावाले थोडे जास्तच सांगत होते आणि स्टेशनपासून जास्त लांब नाही आहे. तर आपण चालतच निघालेलो आहे. बस आपली आलेली आहे आणि बसमधून आपला प्रवास सुरू झालेला आहे. बघू शकता आता पाठीमागची सीट पकडली आम्ही सगळ्यांनी. आता आपण ठाण्यामधून निघालेलो आहे आणि हाच लास्ट स्टॉप होता, कारण की पुढे शहाडमध्ये रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे तिकडे नाही जाणार आहे बस. आता आपण भिवंडीच्या थोडं पुढे आलेलो आहे आणि इकडे पेट्रोल पंपवरती बघू शकता थोडं वॉशरूमसाठी थांबवलेली बस इकडे. आणि आता आपण परत बसमध्ये जाऊन बसू आणि आपला प्रवास चालू करू. बेस विलेज आपला मोरोशीकडे. आता आपण मोरोशी हे बेस विलेज आहे, इथे पोचलेलं आहे. बघू शकता इकडे एका ढाब्यावरती थांबलं आहे आणि इथे 2 बस सध्या तरी लागल्या आहेत. अजून बस येतील इकडे. आज संडे आहे त्यामुळे गर्दी तर असणार आहे. तर सध्या आपण आलो आहे आणि नाश्ता वगैरे करून लगेच अर्ध्या तासात आपण इकडनं निघणार आहे, वरती ट्रेक चालू करणार आहे आपला. नाश्ता आलेला आहे आपला, बघू शकता पोहे आहेत नाश्त्याला. आता हे खाऊन आपला ट्रेक चालू करायचा आहे. बॅचलाम झाले सगळ्यांचे. ओके, अपने बेसिक रूल, सबसे इम्पोर्टेंट सेफ्टी फर्स्ट. एज पे जाके फोटो मत खींचो, क्योंकि इधर से गिरोगे ओ भगवान, तो इसलिए ध्यान दो कि वो बस एज पे जाके कोई फोटो नहीं खींचेगा. ऊपर जाने के बाद हवा बहुत तेज़ है, इसलिए ऊपर जाते टाइम भी संभाल के जाओ, संभाल के आओ. जैसे उन्होंने इंस्ट्रक्शन दिया था, आपको जो इक्विपमेंट दिया है उसका प्रॉपर यूज़ करो. कैसे यूज़ करना है आपको नहीं पता तो ऊपर जाके हम आपको बताएंगे कैसे यूज़ करना है. आम्ही आहे का पुढं? हो चालेल. ये अपना टीम का पार्ट है, जो अपना टेक्निकल पूरा वही देखेंगे. जो वो इंस्ट्रक्शन देंगे उस हिसाब से करना है. बेसिकली छत्रपति शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. चला आता आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे. इकडे पुढे बघू शकता एक गाईड एक ट्रेक लीडर आपल्या पाठी आहे आणि एक ट्रेक लीडर पुढे, दोघांकडे वॉकीडॉकी आहे. तर आता आपण चालू केलेलं आहे. काळोखातून सकाळचे जवळजवळ 5:30 वाजलेत, 5:30 होऊन गेलेत थोडे. आता आपण जाऊ वरती आणि इकडे आपण या ग्रुपबरोबर आलो आहे. त्याचं कारण की इथे एक पॅच आहे, तिकडनं रोपशिवाय आपण जाऊ शकत नाही, त्यामुळे आपण या ग्रुपबरोबर आज आलो पहिल्यांदाच. तर आता बघूया आपला एक्सपिरियन्स कसा असणार आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. टीम लीडरने आपल्याला पहिलेच इन्स्ट्रक्शन दिले, खाली बघून चालायचे, कारण की जंगलात साप वगैरे काही असू शकतं खाली चालताना. जर
थांबलात बसायचं आहे तर खाली आधी बसताना चेक करायचं खाली आहे की नाही काय, त्यानंतरच बसायचं. चालताना सुद्धा बघू शकता टॉर्च वगैरे आहे आमच्याकडे. तर खाली बघत बघतच चाललेलो आहे आम्ही वरती. आता आपला थोडा पॅच जवळजवळ आपण म्हणजे 1 तास चढलं तरी आपल्याला अजून भरपूर चढायचे. पूर्ण किल्ला चढण्यासाठी म्हणजे बेसपर्यंत जाण्यासाठी जवळजवळ 2.5 तास लागतात. तर 1 तासाचा टप्पा आपला झालेला आहे पटकन. आपले लीडर अजून खाली आहेत पण आपण थोडं पुढे आलेलो आणि इथे थोडा थांबलेलो, आराम केला, थोडा पाणी दिलं. आता पण वरती चढायला सुरुवात करूया. आणि 6:30 वाजलेत तर उजेडसुद्धा थोडा पडायला आता सुरुवात झालेली आहे, बघू शकता समोर. आता आपण जाऊया वरती. दुसऱ्या डब्यापर्यंत आलेलो आपण आणि खाली बघू शकता इकडनं व्ह्यू. तिथे काहीतरी पेटवलं आहे पण त्याचा धूर बघू शकता कुठपर्यंत पसरला असा पूर्ण. आग लावलेली होती इथे तर तिकडनं धूर पूर्ण असा लाईनीत पसरला पुढे. आणि हा समोरचा व्ह्यू बघू शकता. आपल्या तिकडे नाणेघाटसुद्धा दिसतं, नानाचा अंगठा. या डोंगराच्या पाठीमागे एक टोक दिसते, झूम करून दाखवतो बघा. जो एकदम कॉर्नरला जो टोक दिसतोय तो नानाचा अंगठा आहे. आणि ही सह्याद्री रेंज. आता आपण वरती आलेलो आहे आणि समोर बघू शकता आपल्याला भैरवगड दिसतोय. हा आहे भैरवगडाचा सुळका. आता तोच आपल्याला हे बघा बघू शकता हेल्मेट आणि हार्नेस भेटलेला आहे. हे लावून प्रॉपर रोपच्या सहाय्याने आपल्याला वरती जायचं आहे. 2-3 वर्षापूर्वी माझ्या मित्रांनी असाच हा पार केलेला, तेव्हा मी सुद्धा ठरवलेला की आपण सुद्धा जाऊ. पण काही पॅच असं आहेत की तिथून रोपशिवाय नाही जाऊ शकत. जर तिथून हात वेच सटकला तर डायरेक्ट खाली जाऊ शकतो आपण. त्यामुळे आपण सह्याद्रीकर कम्युनिटी या ग्रुपबरोबर आलेलो आणि आता येऊन पोचलो इथे. गर्दी तर आहे बघू शकता समोर. इकडे समोर जी लोक आहेत अजून खालून येत आहेत लोक. आमची लोकंसुद्धा अजून खालून यायची आहेत. तर सेटअप आपला रेडी झालेला आहे बघू शकता. हार्नेस घातलेला आहे आणि इकडनं आता आपल्याला हा भैरवगड सर करायचा आहे. जय महादेव. इथपर्यंत येण्यासाठी मित्रांनो पूर्ण असं स्लिपरी पॅच आहे, तर हळूहळू यायचं इकडनं. बघू शकता माती अशी पूर्ण ठिसूळ झालेली इकडे. हा पहिला पॅच आहे आपला. चला येऊ दे. आता अँकर काढायचा. बरोबर व्हिडिओ आपल्याला भेटली पाहिजे. 6 जण. सूरज पुढे पडली तरी नाही होणार खाली. नाही पडत. चला येऊ दे. पडले तर आगे आएगा उधर ऊपर चढ़ना है. ठीक है. इथे आता आपला क्लाइम्बिंगचा पार्ट चालू झालेला आहे. एवढे गेले झाले का तुमचे फोटो. चला इथे बघू शकता इकडनं वरती चढायचं आहे. इथे आपण हार्नेस लावलेले इकडे रोपला आणि वरती ह्याच्या साहाय्याने आपल्याला कडेकडेने जायचं आहे.
इथे बघू शकता एक गुफेमध्ये आलेलो आपण आणि या गुफेतून पुन्हा एकदा वरती जायचं आहे. तिथून बाहेर निघून असं वरती या साईडला जायचं आपल्याला. इथून बघू शकता अर्धा तास आपला झालेला आहे. आणि इकडनं उतरताना आपल्याला वाटतं इकडनं उतरत असेल डायरेक्ट आपल्या इकडे खाली. थोड्या पायऱ्यावरती चढून आल्यावरती आपल्याला इथं बघू शकता इथे गुफा आहे, म्हणजे पाण्याचा टाका असा सध्या तरी सुकलेला आहे बरोबर. पाण्याचा टाका आणि इकडनं व्ह्यू बघू शकता खालचा. तिथे सुद्धा आता वरती आलेलं आहे आणि इकडनं सगळे आपली टीम आली आहे अजून. आता आपलं थोडंच वरती चढायचं राहिलं आहे आणि इथे आपल्याला अजून एक पाण्याचा टाका लागलेला आहे. ह्याच्यात थोडं पाणी आहे, क्लिअर तर दिसतं आहे पण खूप खाली आहे, काढू शकत नाही. आणि वरती ड्रोन उडतोय. वरती कडून जायचं इथनं. टाक्याच्या बाजूनेच आपल्या वरती जायला रस्ता आहे. हे इकडे खाली बघू शकता अजून काही मंडळी आलेत वरती पायऱ्यांचा. आणि तो एक रिस्की बॅच आहे, तो कंप्लीट करून आलेला आहे आपण वरती. आता आपण येऊन पोचलेलं आहे गडाच्या टॉपवरती आणि इकडनं वरतून बघू शकता आजूबाजूचा परिसर कोणता कोणता दिसतो दाखवतो तुम्हाला. इकडनं वरून आपल्यासमोर घाटघरचा परिसर दिसतो, जो की देश आणि कोकणाला जोडणारा घाट मार्ग होता सातवणकालापासूनचा. समोर इकडे नानाचा अंगठा आहे, जीवधन किल्ला याच्या पाठीमागे आहे. आणि या बाजूला आपल्याला हरिश्चंद्रगड आणि कोकणकडा आणि आजोबा पर्वत दिसतो. पण आता सध्या वातावरण क्लिअर नाही त्यामुळे समोर बघू शकता दिसणार नाही एवढं. चला गाईस, फक्त जर ऐकायचं असेल तर 5 मिनिटं ऐका, जास्त काय बोलणार नाही. काय बोलतात ना समर्थ रामदासांची युक्ती माहिती आहे का, जे जे आपण अशी ठावी देते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. हा त्या उक्तीप्रमाणे थोडाफार माझ्याकडे असलेला काय वाचलेला, मी कोणी इतिहासाचा संशोधक नव्हे किंवा इतिहासाचा तज्ज्ञ नव्हे, जे काय माहिती आहे ती सांगण्याचा प्रयत्न करेन. सध्या आपण आहोत मोरोशीचा भैरवगड. भैरवगड असे महाराष्ट्रात खूप आहेत, जसं शिरपुंजाचा भैरवगड, आमच्या रत्नागिरीच्या इकडे भैरवगड, असे बरेचसे भैरवगड आहेत. त्यातला हा मोरोशीचा भैरवगड जे की ठाणे जिल्ह्यामध्ये येतो. ठीक आहे, सध्या जिओग्राफिकली आपण सध्या बघूया. हा जो पलीकडे आहे हा बघा, आता कुठे आपण ठाण्यामध्ये. हा जो वरचा पट्टा दिसतो ना सगळा, हा पुणे जिल्हा, जुन्नर तालुका, घाटघर. ह्याच्या पाठीमागे इथे जीवधन किल्ला आहे, आता दिसत नाहीये, हे वराडी डोंगर आहे, ते समोर वराडी डोंगर आहे. हा इथे ना हा दिसतो बघा थंब सारखा पुढे, हा पहिला नाही, त्याच्या मागे ते टॉवर आहेत, तिथं नाणे घाट आहे.
सगळ्यांना नाणेघाट तर ऐकून असतीलच. ज्या नाणेघाटामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तो नाणेघाट इथे आहे. ओके, अगदी सातवाहन काळापासून अतिप्राचीन जो घाट आहे, घाटमार्ग आहे तो नाणेघाट. नाणेघाटाबद्दल बरंचसं ऐकलं असालच ना सगळ्यांनी, म्हणजे हा. तर तिथे नाणेघाट आहे, हा पूर्ण घाटघर विलेज आहे. इथे खाली जर वैशाखरे म्हणून गाव आहे, तिथून नाणेघाटाचा ट्रेक करतात. म्हणजे आजही लोक त्याचा वापर करतात, वरती जातात घाटावर. घाटवाट म्हणजे काय, कोकणातल्या लोकांना देशावर जाण्याचा जो मार्ग असतो त्याला घाटवाट म्हणतात. नंतर इंग्रजांनी त्याचा बऱ्याचशा घाटवाट्या होत्या, त्यांच्या दळणवळणाच्या दृष्टिकोनातून रस्ते बनवले, जसे आता माळशेज घाट आहे. ओके, माळशेज घाटच्या बाजूला बघितलं ना, जो जुना माळशेज घाट होता ना तो सुद्धा अस्तित्वात माहिती आहे तिकडे. इंग्रजांनी नंतर दळणवळणाच्या वाहतूक करायची होती म्हणून त्यांनी तो हा आपला जो आता जो माळशेज घाट आहे ना तो बनवलेला आहे. नाणेघाट इकडे घाटघर गाव आहे. इकडे वरती आलात तर इथे एक भिल्लनेची पूड म्हणून रस्ता आहे इथून वरती जायला. हा जो डोंगर दिसतोय का, हा जो टोक आला आहे दिसतंय का, हो. तिथून एक रस्ता जातो. अत्यंत खतरनाक वाला ट्रेक आहे, म्हणजे कोण सहसा करत नाही तो. जर तिथे पायऱ्यांचे वगैरे अवशेष आहेत, मी एक ब्लॉग वाचला होता तर दिसले होते फोटो. म्हणजे अंदाज जर म्हणायचा झाला तर इथून एक एमर्जन्सीसाठी जर संदेश वगैरे पाठवायचा असेल किंवा जायचं असेल तर त्या वाटेचा उपयोग करण्यात येत असावा. कारण की बघा ना, इथून जातात लोक. आता तिकडून दिसले बघा, इथून जायला वाटतं का तुम्हाला कोण जात असेल इकडून? वाटतं का इकडे? नीट बघा इकडे, या साईडून ह्या डोंगर इकडून असं आडवं जायचं, असं तिकडून तिकडे एक ही आहे, तिकडून मग कसं वर जावं लागतं असा विषय. तर हे भिल्लणीची पोड म्हणून आहे. असं असं इकडे 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 या बाजूला आलात, अत्यंत वातावरण खराब आहे ना. आजोबा दिसत आहे, काहीच नाही दिसत आहे. आजोबा पर्वत माहिती आहे का, रतनगडाच्या बाजूला. अक्षरशः वातावरण क्लिअर असतं. तो कुलंग किल्ल्यापासून इकडे आता फक्त हरिश्चंद्रगड, हरिश्चंद्र तो दिसतो बघा, हरिश्चंद्र हा इकडे बाहेर टोक आलाय बघा एक, तो हरिश्चंद्रचा बालेकिल्ला हरिश्चंद्रगडाचा. हा इकडे तारामती. ओके, आता कोकणकडा पण क्लिअर दिसत नाही. मी मागच्या वेळेस एकदा आलो होतो, क्लिअर कोकणकडा दिसत होता, एकदम क्लिअर. जवळ हा समोर दिसतो सगळ्या हरिश्चंद्रगडाचा परिसर, पूर्ण हरिश्चंद्रगडाचा परिसर. हा समोरचा डोंगर, हा जो उंच भाग दिसतो ना सगळ्यात, ते तारामती शिखर आहे हा हरिश्चंद्रगडावरचा. तिथे कोकणकडा पण एवढा क्लिअर दिसतो ना वातावरण असेल तर. माझे एकाने व्हिडिओ पण माझ्या हायलाइट मध्ये आहे बघा इंस्टाला, भैरवगडच्या हायलाइट मध्ये क्लिअर दिसतो कोकणकडा. त्यांनी आपल्या सॅमसंगच्या S24 मध्ये काढलेले, एवढा क्लिअर दिसत होता. इकडे आलात तर सगळे दिसतं, सीतेचा डोंगर वगैरे, कोमशेत कडा वगैरे सगळं दिसतं. पण आता वातावरणच क्लिअर नाही, त्याच्यामुळे काहीच दिसत नाहीये. आता जवळ असलेला इथे बघा, हा पाड गेला ना इथे, इथे भोरांड्याचा दार म्हणून एक घाटवाट आहे, भोरांड्याचा दार. ओके, इथे त्याचा बेस विलेज आहे भोरांडे म्हणून आहे. वरती परत दोन घाटवाट आहेत इथे. एक नाणेघाट अति प्राचीन, त्याच्या बाजूला भोरांडे म्हणून आहे. ओके, तर हे घाटवाट आहेत ना, त्यांच्या प्रोटेक्शनसाठी हा किल्ला असावा. ठीक आहे, लोक, हा ट्रेडिंग रूट आहे बरोबर, तर लोक इथून ट्रेड करत आहेत तर त्यांना प्रोटेक्शन द्यावंच लागेल ना. तर मग त्यांच्यासाठी प्रोटेक्शनासाठी किल्ले बांधलेले असतात. हे गिरदुर्ग प्रकारामध्ये येतो. सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातले किल्ले, गड किल्ले हे लष्करी ठाणे होते ना, ऐशो आराम करण्याचा काय विषय होता माहिती आहे ना. संपूर्ण राज्याचे सारथी दुर्ग आज्ञापत्रात लिहिलेलं आहे. म्हणजे या जे गड किल्ले होते जेवढे काय आहेत ते सगळे, या गड किल्ल्यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी दिल्लेश्वरांना नामोहरण केलं होतं अक्षरशः. म्हणजे बघा ना, महाराजांच्या तोंडी एक वाक्य पण आपल्याला पाहायला मिळतो की 350 किल्ले आहेत, ते जर जिंकायला त्या औरंगजेबाला 3.5 वर्षाची काय म्हणते उमर लागेल, एवढे किल्ले होते त्यावेळेस महाराजांकडे. म्हणजे शिवाजी महाराजांनी हे जे स्वराज्य उभं केलेले ते ह्या गड किल्ल्यांच्या माध्यमातून उभा केलेलं आहे. ठीक आहे का. तर ह्या गड किल्ल्यांना एवढा महत्व आहे. जसं या इतिहासाबद्दल या किल्ल्याविषयी म्हणजे असं जास्त काय प्रसिद्ध नाही आहे. फक्त मी एका गॅझेटरमध्ये वाचलं तर डिक्सन नावाचा अधिकारी होता, त्यांनी त्या इंग्रज अधिकाऱ्याला लिहिलेला एक पत्र होता, त्याचा म्हणजे इंजिनियर होता. इथे एक पायऱ्या होत्या कुठेतरी, लाकडी एक पायरी होती, कुठे होती मला नाही माहिती. मी बऱ्याच लोकल लोकांशी चर्चा केली की जर ती पायरी काढली ना तर वरती येता येत नव्हतं. तर कुठे आहे आम्हालाही अंदाज नाही आला, मी 20 वेळा येऊन सुद्धा. कुठेतरी होती, मग ती काढली ना तर लोकांना खालीच यायला सुद्धा मिळत नव्हते. आता सगळ्यांना माहिती आहे की मराठ्यांची ताकद कुठे आहे, गड किल्ल्यांमध्ये आहे. तर 1818चं युद्ध तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सगळ्या किल्ल्यांवर असणाऱ्या पायऱ्या
उद्ध्वस्त करून टाकल्या. म्हणून आपल्याला आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, प्रस्तारोहणाची साधने ते वापरून आपल्याला वरती यावं लागते. आता इथे बघितलं तर पाण्याचं टाकं पण आहे खाली. तर पाण्याला अन्यसाधारण महत्त्व होतं त्यावेळेसपासून. कुठल्याही किल्ल्यावर आपल्याला पाण्याचे टाके सहसा मिळतात. म्हणजे आज्ञापत्रातच उल्लेख आहे, उदक पाहून किल्ला बांधावा असा उल्लेख आपल्याला सापडतो. म्हणजे किती पाण्याला महत्त्व होतं ते सांगण्याचा प्रयत्न त्यावेळेपासूनच चालू आहे. असा बराच किल्ला अभ्यासन अशा बऱ्याच गोष्टी, म्हणजे पाण्याची व्यवस्था म्हणा. आता पायऱ्या बघा कशा, हे खूप काय म्हणतात कौशल्य जबरदस्त आहे. म्हणजे पायऱ्या खोदून काढलेल्या आहेत ते बघा. किती वेळ लागला असेल त्या चिनी हातोडीचा वापर करून. एक स्किल नेक्स्ट लेवल होता आपल्या पूर्वजांचं. आणि आपण तिथे येऊन काय काय लोक आता बऱ्याचशा किल्ल्यांवर वगैरे बघितलं तर ते खडूनी वगैरे लिहिलेलं असते. काही येते जाऊ दे. मग आपण जेवढा बघायचा तेवढा बघण्याचा प्रयत्न केला. तर इथे काय नाही, हा टॉप आहोत. ओके, तुम्हाला जे फोटो काढायचे ते काढा. आता एक 35चा ग्रुप गेलाय, तुम्ही बघितलाच आहे खाली, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपली लाईन लागू दे जशी आहे तेवढी, कारण की मागून परत एक 40चा ग्रुप येते. म्हणजे एका ग्रुपला त्याला जवळ आहे ना, जर चांगले रॅपल डाऊन करणारे असतील ना, ते अर्धा तासातही उतरतात, काय हरकत नाही. पण त्यांच्या आधी आपल्याला सटकायचं खाली त्या लाईनमध्ये. आता आपण किल्ला उतरायला घेतला आहे बघू शकतो. आणि उतरताना पायऱ्यांच्या पॅचवरनं आपल्या रॅपलिंग आहे, तर तीसुद्धा आपण दाखवूच. तर हा पॅच आहे, आपण इकडनं उतरायला घेतला. इकडं बघू शकता माती थोडी स्लिपरी झालेली आहे, त्यामुळे इकडनं उतरताना बघा पाय घसरतो इथनं. तर एकदम क्रॉस पाय टाकायचा आहे उतरताना आणि आरामशीर उतरायचं आहे. हां चला मुंबईकर, थांबायचं नाही आपल्याला. चाललो. तर कॅमेरा आता आपण हेड माउंटला अटॅच केला आहे आणि कॅमेरा आपण लावला आहे डोक्यावर. आता उतरतानाचा वगैरे पूर्ण व्ह्यू तुम्हाला असाच दाखवणार आहे. चला सगळे दिसतंय. हा मस्त, आता बरोबर लावला. चला जुगाडे आता आपण बघूया उतरतानाचा थरार.
आता मित्रांनो आपण रॅपलिंग आपली झालेली आहे आणि एकदम भारी अनुभव होता. पहिल्यांदाच आपण केली रॅपलिंग, तर झालेली आहे एकदम मस्त. पहिले भीती वाटली थोडी, पण खाली उतरताना काय नाही वाटलं. थोडं पाठीमागे लोड द्यायचा होता ना, तेव्हा थोडी भीती वाटली. पण एकदा खाली उतरायला घेतलं की पटापट उतरायला चालू केलं. त्यानंतर आता आपण चाललो आहे पुन्हा एकदा खाली. खाली आपलं जेवणसुद्धा आहे यांच्याच तर्फे, तर खाली जाऊन बघूया आता. आणि तिकडचा एक पॅच आहे तो सुद्धा दाखवतो परत एकदा, किती खतरनाक आहे ते. तर आता जाऊया आपण. हे बघा, इथून तर कातळ टप्पा आहे आणि पुढे जाऊन पूर्ण माती आहे स्लिपरी, तिथून उतरायचं आहे. हां, वर चालले किल्ल्यावर? पूर्ण वर जाणार? नाही, मग घोड्याजवळ शाळेत जाता की नाही? कितवीला आहे? अरे आठवीला? तू कितवीला आहे? 5वी. अरे काय खाऊ आणलाय मस्त रे. हे पडला बाई, कुठं गेला? वरती पार्टी आहे का? पार्टी करायवर चालले तू बरं. आज सुट्टी आहे ना? वरती पाण्याचा टाका आहे. चढायचं कुठून आहे तिथे? तिकडून आहे का चढायला? बस बाबा बस. का आता एकदम चढलेलं आहे वरती, पुढून आहे चढायला. त्याच्याकडे पाणी भरायला दिलं आहे टाक्यामधून. हे बघा, या इथून वरती जायला आहे. पण आता बॉटल टाकलेलं आपण वरती आणि पाणी भरून घेतलं. तर आता वरती जायची काही गरज नाही. इकडनं आपण आता सरळ खाली जाऊ. आणि गावातली लोक भरपूर येतात, पोरं वगैरे भरपूर येतात गडावरती. आज सुट्टी आहे, महाशिवरात्री पण आहे. खालून बघू शकता अजून लोक येतात. तर आता आपण आलेलो भैरवगडला. तर सह्याद्रीत फिरताना आपल्याला अजून मित्र भेटत असतात. तर आता आपल्याला काही मित्र भेटलेले आहेत. कुठून आहेस तू? मी लातूरचं आहे. लातूरवरून. तू दादा मी पुण्याचाच आहे. नाव सांगा ना. प्रथमेश लिंबाळकर. मी वैभव नरसिंगे फ्रॉम पुणे. तर आपण असे भटकत असतो गड किल्ल्यावरती, नवनवीन मित्र भेटत असतात. तर आता आपण उतरलेलो आहे खाली उतरलेलोच आहे. आता आपण जाऊ बेसला, मोरोशी गावामध्ये. वा, इथे बघू शकता मेंढरं चरायला आलेत, बकऱ्या जंगलामध्ये. तर आता मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. बसमध्ये चेंजिंग वगैरे केलेलं आहे आपण. फुलचे हाफ पॅन्ट केले आणि बसमध्ये एवढं गरम होतं आहे ना, बघू शकता. गौरव पण आला. तर आता हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता इथेच थांबूया आणि आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.